तेव्हा जी चेष्टा झाली त्यामुळे तू खचून नाही गेलास. कारण असे लोक होतं ना सपोर्ट करणारे. जाधव सर 1, जाधव नंबर 1, जाधव नंबर 2, जाधव नंबर 3. सो त्यामुळे ते घडत गेलं आणि अल्टिमेटली अगेन सॉरी मी परत परत त्या व्हायवरती येतो कारण तो व्हाय इतका महत्वाचा आहे. कारण मला ग्लॅमरसाठी कामच नव्हतं करायचं. मी ग्लॅमरसाठी नाटकात नव्हतं, मला ते थ्रिल आवडत होतं, मला त्यातली मजा आवडत होती, त्यातलं ग्राइंड आवडत होतं. किती नाटकाचा सेट भरायचा आहे, पहाटे 3 वाजता उठायचं आहे, जाऊन प्रयोग करायचा आहे, त्याचं गणित मांडायचं आहे, मी जाऊन नाटकाच्या गल्ल्यावरती बसायचो, तिथं पैसे किती होत आहेत, आपलं प्रोडक्शन कॉस्ट काय आहे, मार्केटिंग काय, ही सगळी जी मजा होती ना ती मजा आवडत होती. पण ती इस्लामपूरहून पुण्यात आल्यावरती केली. तो कोर्स करताना BMCC नाही, हे कोर्स आमचा मास्टर्स आहे. मी पुण्यातनं इस्लामपुरातनं पुण्यात आलो, 11वी 12वी आणि BBA केलं, मी मार्केटिंग केलं. मी BMCC नावाच्या एका खूप छान कॉलेजला होतो, तिथे मी हॉस्टेलला राहायचो. तिथले सगळे एक्सपिरियन्सेस, हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या भागातनं महाराष्ट्रातनं आलेल्या लोकांसोबत राहत होतो. माझी मराठी आत्ता ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीने नव्हती मराठी. खूप जास्त ह्युमिलेट झालो जेव्हा पुण्यात आलो. अर्थात पुण्यात आल्यावरती बाहेरच्या लोकांना इनिशियली ते काही ठिकाणी होऊ शकतं, जे झालं माझ्या बाबतीत. मी मराठी मीडियम स्कूलमधनं होतो, माझं कॉलेज इंग्लिश मीडियमचं होतं, सगळे आजूबाजूला कॉन्व्हेंटमधले मुलं होते किंवा मराठीतले पण जे होते ते खूप छान मराठी बोलणारे होते आणि माझं असं पुणेरी मराठीतलं होतं आणि माझं मराठी चांगलीच होतं, म्हणजे जेही छानच आहे, उत्तम आहे, पण माझं मराठी तसं नव्हतं, थोडं वेगळं आहे. सो ते त्या कॉन्फ्लिक्टमध्ये नव्हतं असं. आय डोंट वॉन्ट टू कॉल इट एलिट. पुण्याचं किंवा पार्ल्याचं असं नव्हतं, अजिबात नव्हतं. माझं रांगडं मराठी होतं, पण तिथे त्याचं ह्युमिलेशन झालं. अगेन त्यावेळेला वेगवेगळ्या लोकांनी सपोर्ट केला आणि त्यातनं त्या ह्युमिलेशनमधनं शिकायला मिळालं की ओके वेगवेगळे मराठी असतात. अगेन पर्स्पेक्टिव्हची जी गोष्ट आहे ना तिथे कळत गेलं. मी BMCCमध्ये कॉलेजमध्ये जायचो तेव्हा सगळे कॉन्व्हेंटची मुलं, नाटकाच्या ग्रुपमध्ये जायचं तेव्हा सगळे नाटकात शाळांमधून नाटकं केलेली, राज्यनाट्य केलेली मुलं, आणि हॉस्टेलमध्ये जायचं तेव्हा लातूरमधले, गडचिरोलीचा कोणीतरी, नागपूरचा असा मुलगा असायचा किंवा इचलकरंजीचा मुलगा असायचा जो आम्ही स्ट्रगल करतोय पुण्यात सेटल व्हायला. हे तिन्ही पर्स्पेक्टिव्ह कळत होते एकाच सेम कॉलेजमधल्या सेम प्रॉब्लेमबद्दल. लाईफ हॅज टॉट यू. आणि त्याच्यातनं मग कळत गेलं, कुठेतरी वाटलं की ओके एव्हरीथिंग इज रिअल. एव्हरीथिंग इज रिअल. यू कांट, म्हणजे मी स्टेपलरला स्टॅपलर म्हणलो होतो. सॉरी एक्झॅक्टली. आणि त्याच वेळेला एक्झॅक्टली नाही बट ॲब्सोल्युटली जसं कभी खुशी कभी गममध्ये ते चंपू चंपू म्हणून ते सगळे त्या मुलीला चिडवतात, एक्झॅक्टली तो सीन झाला होता माझ्यासोबत BMCCच्या त्या लायब्ररीसमोर. आणि मला कळेच ना, मला माहितीच नाही की स्टॅपलरला स्टेपलर म्हणतात. हे कळायला मला 3 महिने लागले आणि हसतायत लोक. आणि हसलं म्हणलं काय झालं, त्याच्यात चुकलं काय? ऍक्च्युली काहीच चुकलं नाही. आता कम टू थिंक ऑफ इट, नाही का, कळतंय ते तो STA आहे ना, माहितीच नाही. आणि मुळात आपण जर जेव्हा फ्रेंच ॲक्सेंटमध्ये इंग्लिश बोलतो तर इट्स क्यूट, इट साऊंड्स क्यूट, पण जेव्हा मराठी ॲक्सेंटमध्ये इंग्लिश बोलतो तर ते व्हर्नॅक्युलर होतं. बरोबर आहे एकदम. ते अशा या गोष्टी घडत गेल्या, त्यामुळं कुठंतरी ते आय गेस आत्ता लक्षात येतं की अमुक आमचं पर्स्पेक्टिव्ह काय येत आहेत. कारण अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या, त्या वेळेला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह दिसत आले, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये साथ दिली आणि त्याचा कुठंतरी परिणाम आत्ताच्या शार्दूल कदममध्ये दिसत आहेत. मला बरोबर आहे तुझं म्हणणं. कारण मला असं वाटतं ना की मराठी येणं आणि इंग्लिश न येणं हे कुठेतरी कॉलेजमध्ये गेल्यावर ना पूर्वी होतं कमीपणाचं, पण जेव्हा तुम्ही सगळं जग फिरता तेव्हा दिसतं की जर्मन लोक कुठे बोलतात, स्पॅनिश लोक कुठे बोलतात, ते फ्रेंच लोक कुठे बोलतात. म्हणजे मला तर आता असं वाटायला लागलं की तुमची भाषा आहे ती तुम्ही अतिशय अभिमानाने बोलली पाहिजे, हो की नाही. कुठे जगामध्ये सगळ्यांना इंग्लिश येतं आणि ज्या बोलीत बोलताय त्या बोलीत, तुम्ही कोल्हापूरचा असाल कोल्हापुरी, तुम्ही जळगावचा असाल तर जळगाव म्हणजे अहिराणीत बोलत असाल तर त्या स्टाईलमध्ये, तुम्ही नागपूरचा असाल तर वऱ्हाडीत बोला. काय सुंदर आहेत भाषा. आपणच ते त्याला एकीकरण करून त्याची वाट लावून टाकतोय, सगळं ब्लँड होत चाललंय आपलं. कारण आपण त्या माणसाला तो जसा बोलतो त्यावरनं जज करायला जातो. आय थिंक हा एक पॉडकास्टचा विषयच होऊ शकतो, नाही का? ऍब्सोल्युटली. आम्ही केलाय जजमेंटवरती पॉडकास्ट. मी स्टॅपलरला हसले तो भाग डिलीट. इट्स फन मॅटर. इट इज फन, इट इज टोटली फन. बट मला ॲक्च्युली आय कॅन रिलेट की, आणि ते एक वय असं असतं, आय एम शुअर तुमचे असे झाले असतील इंटरव्ह्यू की तुम्ही असे अगदी शाळेमधनं अशा प्रोटेक्टेड ह्याच्यामधनं डायरेक्टली कॉलेजमध्ये गेलेले असतात, सगळे आजूबाजूला हायफाय इंग्लिशमध्ये बोलत असतात. आणि मला कौतुक अशासाठी वाटतं की त्यातून सुद्धा तू सतत, आय डोंट नो काय होतं तुझ्यामध्ये की तू
विचार करत राहिलास आणि खचून नाही गेलास. आत्ता मध्ये ना मी एक साधारण महिन्याभरापूर्वी एका मेडिकल कॉलेजच्या फर्स्ट इयरच्या मुलांना लेक्चर द्यायला गेले होते अबाउट त्यांना एक स्ट्रेस होतो. ते नवीन मेडिकल कॉलेजमध्ये जात असतात, नंतर त्यांचं सगळं आजूबाजूचं वातावरण बदललेलं असतं, तर आणि कल्चर जसं तू म्हणालास तसं की महाराष्ट्रातनं कुठून कुठून मुलं आलेली असतात, त्यांचं मराठी वेगळं, त्यांना इंग्लिश येत नसतं, आईवडील दूर असतात. तर ते लेक्चर झाल्यानंतर मला बरीच मुलं येऊन भेटली की आम्हाला ना खूप कॉम्प्लेक्स आहे, की आम्हाला इंग्लिश बोलता येत नाही, आम्हाला एक्सप्रेस करता येत नाही, आम्हाला कमीपणा वाटतं. म्हणजे अजूनही हे चालू आहे, हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. आणि अशा मुलांना म्हणजे इंग्लिश येणं हे काय फारशी अशी ग्रेट गोष्ट नाही, पण म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे इंग्लिश, आजकालची भाषा ती झाली आहे. म्हणजे अजूनही तेच चालू आहे. असा एक एपिसोड करायला हवा की आपली मातृभाषा मराठी. आणि जेव्हा मी पॉडकास्ट करायचं ठरवलं, मी ऑब्व्हियसली आधी इंग्लिशमधनं करणार होते, मग काय माहिती काय वाटलं मराठीतनं, तर मला करेक्ट करा, पण मी जेव्हा ते बघितलं स्टॅटिस्टिक्स तेव्हा मला कळलं काहीतरी 80 मिलियन लोक जवळजवळ काहीतरी महाराष्ट्रीयन आहेत, मराठी भाषिक आहेत. आणि मला वाटतं भारतामध्ये मराठी बोलणारे 3रा नंबर आहे भाषेचा, राईट? हिंदी, बंगाली आणि मग मराठी. म्हणजे केवढी रिच भाषा आहे आपली आणि आपल्याला अभिमान वाटायला हवा. तर मला असं वाटतं तुम्ही जे करताय त्याच्यातून मराठी मुलांना नक्कीच काहीतरी शिकता येईल. तर मगाशी तुम्ही म्हणालात ना, मला आत्ता लक्षात येते ह्याचं कारण खचलं कुठेतरी आईवडील सपोर्टला होते. आणि आईवडिलांचा जो काही सपोर्ट होता ना, त्यांनी भीती नाही वाटली की काय होईल उद्या रडेन मी. मागे जायला आईवडील ते तू भिड, काही होत नाही, आम्ही आहोत सोबतीला. आणि ते म्हणत असल्यामुळे मग टेन्शन नाही आलं कुठे. तू एकुलता एक मुलगा? नाही, मला बहीण आहे. मग तिचा पण झाला, ती लहान बहीण आहे, ती लहान बहीण आहे, तिचा पण झाला असेल ना सपोर्ट? की अर्थात तिचाही सपोर्ट झाला. तिचा तर म्हणजे डेफिनेट तिला माझ्या करिअरमधलं काही कळत नाही, काही नाही, पण तिचं एवढंच म्हणणं असतं कायम, तू जे काय करशील ते छान करशील मला माहिती आहे. हा एक भाबडा का होईना पण कायम म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती. माझ्या आईची इच्छा होती मी इंजिनियर व्हावं, पण मी इंजिनिअरिंगला नाही गेलो, कॉमर्सला आलो, तर आईची इच्छा होती ॲटलिस्ट CA तरी हो. म्हटलं अगं ॲटलिस्ट नसतं CA खूप अवघड असतं. पण तरी ती म्हणली नाही तू कर, तू मार्केटिंग कर, तू छान करशील, मला माहिती बडबड आहेस, मार्केटिंग करशील. असं तिने कायम सपोर्ट केलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.